हां, मी रामचंद्र कृष्णा शिंदे, मुक्काम पोस्ट हत्याळ. माझ्या शेतामध्ये 1.5 एकरासाठी विजया ग्रोमीन आणि खजाना या सेंद्रिय खतांचा वापर मी केला. दर 30 ते 20 दिवसाला एक डोस या पद्धतीनं मी ते खत घातलं शेताला. त्यामुळं जमिनीचा पोत सुधारला. ऊसाची कांडी डबल वाढली, वाढ भरपूर होती आणि त्या वाढीच्या दरम्यान याचा कलर जो आहे ऊसाचा तो काही कलर डीम झाला नाही, जाऊन एकदम हिरवटपणा राहिला. आणि त्यामुळं सेंद्रिय खतांच्यामुळं पाट पद्धतीनं पाणी सोडत असताना त्या पाटामध्ये पाण्याच्या ठिकाणी काय केलं, ठिबक पद्धतीनं मी तुमचं खजाना हे सेंद्रिय खत सोडलं. त्यामुळे ते लिक्विड प्रत्यक्ष ऊसाच्या मुळाला गेलं आणि ऊसाच्या मुळाला गेल्यामुळं ऊसाच्या चांगली वाढ झाली. आणि या वाढीचा रिझल्ट खोडवा आणि लावण या दोन्हीकडे जर बघितलं तुलनात्मक, तर दोन्ही समान रूपानं मला पाहायला मिळाले. आणि याचा लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा याची वाढ इतकी कशी झाली झपाट्यानं. तर त्यावेळी मी खजाना आणि विजया ग्रोमीन या दोन्ही खतांचं त्यांना माहिती सांगितली. तुमचे जे प्रोसिक्युटर येतात किंवा माहिती सांगणारे जे येतात त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही ते डोस काय केले शेताला दिले. आणि त्यामुळं बाकीची पिकं देखील भात, त्याच्यानंतर ऊस, हरभरा या सगळ्याच पिकांना फवारणीच्या रूपानं आणि ठिबक पद्धतीनं मी त्यांना काय दिलेलं आहे, खत दिलेलं आहे. हां, अशा पद्धतीनं पेरीची वाढ झालेली आहे. किती पेरं मुळासह कमीत कमी 20-25 पेरं तर तयार आहेत. 20 ते 25 पेरं मुळापासून तयार आहेत. दुसऱ्या शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की त्यांनी या विजया ग्रोमीन आणि खजाना खताचा निश्चित वापर करावा. त्याचे त्यांना निश्चित रिझल्ट मिळतील आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना देखील पिकाचं उत्पादन दिसून येईल. आणि त्यासाठी त्यांनी या दोन्ही खतांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होईल, रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि सेंद्रिय खत, जैविक खतं जी आहेत त्या जैविक खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि दुसरं पीक घेण्यास शेतकऱ्याला काही हरकत असणार नाही. चांगल्या पद्धतीने बाकी त्यांना घेता येतील. जमिनीचा पोत खराब होणार नाही का, जमीन अतिशय चांगली उत्कृष्ट जशी तशी राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, ऊसाचं मूळ जे आहे ते खोलवर जातं आणि त्यामुळे ते शेतीला पकडून ठेवतं. त्यामुळे नुकसान असं काही होणार नाही. उलट रासायनिक खतानं काय होतं, त्यांचं नुकसान होतं आणि सेंद्रिय खतानं बाकी चांगल्या पद्धतीने चांगली पिकं घेता येतात.